ठिकाणी आपण श्री गणेश केला आहे. तर हे कसं असं सगळं कसं घडून आलं नेमकं हे कसं होईल आपण? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. भारतीय जनता पक्ष तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवडचे दोन्ही आमदार महेशदादा लांडगे आणि शंकरभाऊ जगताप यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. आणि आज माझ्या प्रभाग क्रमांक 6 ब मधील शेवटचा अर्ज होता. हे प्रसाद काटे म्हणून एक तरुण कार्यकर्ते, समाजाला चांगली दिशा देण्याचं स्वप्न त्यांचं आहे. स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, त्यांनी शेवटचा अर्ज आज माघारी घेतला आणि म्हणून प्रभाग क्रमांक 6 ब मध्ये माझी बिनविरोध निवड झाली. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांचा, भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व माझ्या मित्रपरिवाराचा आणि प्रसाद प्रमाणे या प्रभाग क्रमांक 6 चा विकास करण्याच्या दृष्टीने जे तरुण स्वप्न पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्या सर्वांमुळेच हे शक्य झालेलं आहे. प्रभागातील नागरिकांना काय सांगणार, आता काय पुढचं विजन काय सांगणार? मी बिनविरोध झालात तुम्ही, सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साह आहे सगळ्यांमध्ये. प्रभाग क्रमांक 6 मध्ये पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणायचं हे पुढचं उद्दिष्ट आहे. प्रभागाच्या नागरिकांना हीच माझी आव्हान असेल की सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करून पूर्वीप्रमाणेच संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा पॅनल निवडून आणा. पण ही रविभाऊ बाबतीत दरवर्षी करिश्मा कसा करतात निवड दुसरं वर्ष म्हणजे दुसऱ्या वेळेस पण दुसऱ्या बिनविरोध वेळेस होत आहे. तसं काही नाही. हातखंडा काय आहे नेमकं? स्वर्गीय अंकुश भाऊंची पुण्याई आहे आणि सर्व समाजाचं प्रेम आहे, सर्व जनतेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे घडतं. तर ह्या बिनविरोध निवडीचं ही श्रेय कोणाला द्या? सर्व जनतेला आणि स्वर्गीय अंकुश भाऊंच्या विचाराला. काटेंना हा, प्रसाद त्यांना तर आहेत, त्यांना पण काही त्यांचं म्हणणं मांडायचं आहे ते बोलून. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भाऊंना परत एकदा नगरसेवक झाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर निवडणूक लढवताना जे काही विचार घेऊन मी निवडणुकीसाठी उतरलो होतो की प्रभागाचा विकास वगैरे, तर मी काय भाऊ काय दोघांचे विचार मध्ये सेम असल्यामुळे आणि प्रभागाच्या विकासासाठी दोघेही आम्ही एक आलेलो आहोत. ज्या काही संकल्पना घेऊन मी निवडणुकीला सामोरं जात होतो त्या संकल्पना प्रभागात राबवण्याची भाऊंनी हमी दिलेली आहे.